नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी श्री DM कुंभार। आज आपण लिव्हिंग वर्ड अँड क्लासिफिकेशन ऑफ मायक्रोब या प्रकरणाच्या दुसऱ्या भागामध्ये आहोत। पहिल्या भागामध्ये आपण पाहिलं बायोडायव्हर्सिटी अँड नीड ऑफ क्लासिफिकेशन्स। या दोन घटकांचा विचार केल्यानंतर त्याच्या पुढच्या घटकाचा विचार आपण या व्हिडिओमध्ये करतो। या व्हिडिओमध्ये आपण मोनेरा, प्रोटिस्टा, फंगी या सृष्टींचा, या किंगडमचा विचार करणार आहोत। चला तर पाहू किंगडम मोनेरा। व्हॉट वी शेअर्स किंगडम मोनेरा। त्याच्यासाठी तुम्हाला काही ॲक्टिव्हिटी करायच्या आहेत। ट्राय दिस। हा प्रयोग तुम्ही करून पाहू शकता किंवा तुम्हाला शाळेत हा करून दाखवला जाईल। फक्त काय करायचं आहे ते आपण इथं पाहतोय। तर पहा, एक ॲक्टिव्हिटी तुम्हाला इथं करायची आहे। टेक अ स्मॉल ड्रॉप ऑफ कर्ड ऑर बटर मिल्क ऑन अ क्लीन ग्लास स्लाइड। आपल्याकडं दही किंवा ताक आहे, त्या दह्याचा किंवा ताकाचा एक थेंब आपण काय करतोय, ग्लास स्लाइडवरती घेतोय। स्वच्छ अशा ग्लास स्लाइडवरती घ्यायचा आहे। डायल्यूट इट वॉटर विथ अ लिटल वॉटर। आणि तो थेंब तुम्ही काय करायचा आहे, पाण्यामध्ये डायल्यूट करायचा आहे किंवा त्या थेंबावरती थोडंसं पाणी सोडायचं आहे, म्हणजे तो डायल्यूट होईल। केअरफुली कीप अ कवर स्लिप। आणि त्याच्यावरती एक आच्छादन ग्लास कवर स्लिप ठेवायचे आहे, काळजीपूर्वक ठेवायचे आहे। ऑब्झर्व इट अंडर हाय पॉवर ऑफ कंपाऊंड मायक्रोस्कोप। आणि त्याचं निरीक्षण तुम्ही काय करायचं आहे, सूक्ष्मदर्शीखाली करायचं आहे। त्याचं निरीक्षण तुम्ही काय करायचं आहे, सूक्ष्मदर्शीखाली करायचं आहे। व्हॉट डिड यू सी। तुम्हाला काय दिसेल बघा। आपण एक छोटासा प्रयोग इथं करतोय। दह्याचा किंवा ताकाचा एक थेंब आपण ग्लास स्लाइडवरती ठेवणार आणि त्याला पाण्यानं डायल्यूट करायचं आहे। त्याच्यावरती आच्छादन ग्लास ठेवायचं आहे आणि ती कवर स्लिप तुम्ही काय करायचं आहे, आणि ती स्लाइड तुम्ही हाय पॉवर ऑफ कंपाऊंड मायक्रोस्कोप खाली ठेवून त्याचं निरीक्षण करायचं आहे। व्हॉट डिड यू सी। तुम्हाला काय दिसेल, तर काय दिसेल पहा। तुम्हाला या पद्धतीनं ऑर्गॅनिझम फ्रॉम किंगडम मोनेरा, म्हणजे किंगडम मोनेरा, सृष्टी मोनेरामधील काही ऑर्गॅनिझम इथं पाहायला मिळतील। तर त्याच्यामध्ये तुम्हाला सुरुवातीला काय दिसेल, इथं स्ट्रेप्टोकॉकस न्यूमोनी काय दिसेल, स्ट्रेप्टोकॉकस न्यूमोनी। त्यानंतर क्लॉस्ट्रिडियम टिटॅनी, क्लॉस्ट्रिडियम टिटॅनी दिसेल। त्याच्यानंतर ट्रेपोनेमा पॅलिडम्स काय दिसेल, हा भाग ट्रेपोनेमा पॅलिडम्स। वायब्रिओ कॉलेरी काय दिसेल इथं, वायब्रिओ कॉलेरी। त्यानंतर हा जो भाग दिसतो तो साल्मोनेला टायफी दिसतो, साल्मोनेला टायफी दिसतो। त्याच्यानंतर लेजिओनेला न्यूमोनी, लेजिओनेला न्यूमोनी दिसेल। त्यानंतर दिसेल हा जो भाग दिसतो स्टॅफायलोकॉकस ऑरियस, स्टॅफायलोकॉकस ऑरियस। आणि शेवटी दिसेल हा जो भाग आहे तो क्लॉस्ट्रिडियम बोटुलिनम। अशा प्रकारचे ऑर्गॅनिझम तुम्हाला दिसतील। पण हे दिसत असताना कसे दिसतात, तर पहा, मूव्हिंग स्मॉल रॉड लाईक मायक्रोब्स आर लॅक्टोबॅसिलाई बॅक्टेरिया। हे जे दिसतात तुम्हाला ते कसे दिसतात, मूव्हिंग दिसतात, म्हणजे हालचाल करणारे दिसतात। स्मॉल रॉड लाईक मायक्रोब्स, अगदी लहान काडीसारखे असणारे दिसतात। आणि हे जे सूक्ष्मजीव आहेत त्याला आपण काय म्हणणार, लॅक्टोबॅसिलाई बॅक्टेरिया, म्हणजे लॅक्टोबॅसिलाई जीवाणू असं म्हणणार आहोत। ऑल टाइप ऑफ बॅक्टेरिया अँड ब्ल्यू ग्रीन अल्गी आर इन्क्लुडेड इन द किंगडम मोनेरा। या किंगडम मोनेरामध्ये काय दिसतं, ऑल टाइप ऑफ बॅक्टेरिया, सर्व प्रकारचे जीवाणू दिसतात। अँड ब्ल्यू ग्रीन अल्गी, नीलहरित शैवाल, नीलहरित शैवाल हे घटक तुम्हाला ह्या किंगडम मोनेरामध्ये दिसतात। आता आपण पाहतोय कॅरेक्टरिस्टिक्स, त्यांची लक्षणं काय आहेत। लक्षणांचा विचार केला तर पहिलं लक्षण आहे ऑल द ऑर्गॅनिझम्स आर युनिसेल्युलर्स। हे जे सर्व ऑर्गॅनिझम आहेत ते कसे आहेत, युनिसेल्युलर आहेत, म्हणजे एक पेशीय आहेत। एका पेशीपासून बनलेले हे ऑर्गॅनिझम तुम्हाला इथं पाहायला मिळतील। दुसरं लक्षण आहे दे मे बी ऑटोट्रॉपिक और हेटेरोट्रॉपिक।
याच्यातील काही ऑटोट्रॉपिक आहेत म्हणजे स्वयंपोषी आहेत, तर काही परपोषी आहेत. आणि शेवटचं लक्षण तिसरं पाहतोय आपण. दीज आर प्रोकॅरियोटिक सेल्स विदाउट डिस्टिंक्ट न्यूक्लियस ऑर सेल ऑर्गनल्स. यांचा विचार केला. दीज आर प्रोकॅरियोटिक म्हणजे ते सर्व आदिकेंद्रकी आहेत आणि आदिकेंद्रकी असून कसे आहेत, विदाउट डिस्टिंक्ट न्यूक्लियस ऑर सेल ऑर्गनल्स. याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचे सेल ऑर्गनल्स नाहीत म्हणजे पेशी अंगके नाहीत किंवा पटलबद्ध केंद्रकसुद्धा याच्यात नाही आहे. म्हणजे ह्या सर्व ऑर्गॅनिझममध्ये कुठल्याही प्रकारची पेशी अंगके नाहीत किंवा पटलबद्ध केंद्रकसुद्धा नाही आहेत. तर ही झाली त्यांची लक्षणे. आता याच्यानंतरचा पुढचा भाग आपण पाहतोय किंगडम प्रोटिस्टा. पुढचा भाग काय, किंगडम प्रोटिस्टा. त्याला आपण याच्यामध्ये काय करायचं आहे पाहत ॲक्टिव्हिटी करावं लागेल. प्रिपेअर अ टेम्पररी माउंट ऑफ 1 ड्रॉप ऑफ पॉन्ड वॉटर ऑन अ ग्लास स्लाइड. प्रिपेअर अ टेम्पररी माउंट ऑफ 1 ड्रॉप ऑफ पॉन्ड्स वॉटर ऑन अ ग्लास स्लाइड. तुम्ही काय करायचं आहे, एक ग्लास स्लाइड घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये एका डबक्यातील पाण्याचा थेंब घ्यायचा आहे आणि एक तात्पुरती काचपट्टी तुम्ही करायच्या. टेम्पररी माउंट ऑफ 1 ड्रॉप ऑफ पॉन्ड वॉटर ऑन अ ग्लास स्लाइड्स. इथं आपण जी ॲक्टिव्हिटी करणार आहोत त्या ॲक्टिव्हिटीचा पहिला भाग म्हणजे काय, प्रिपेअर अ टेम्पररी माउंट ऑफ 1 ड्रॉप ऑफ पॉन्ड वॉटर्स ऑन ए ग्लास स्लाइड्स. एक ग्लास स्लाइड काचपट्टी घ्यायची आणि त्याच्यावरती डबक्यातील पाण्याचा थेंब तुम्ही ठेवायचा आहे आणि अशी एक काचपट्टी तुम्ही तयार करायची आहे. ऑब्झर्व इट अंडर लो पॉवर अँड हाय पॉवर ऑफ मायक्रोस्कोप. आणि त्याचं ऑब्झर्वेशन तुम्ही काय करायचं आहे, सूक्ष्मदर्शीखाली करायचं आहे आणि त्याची पॉवर एकतर लो असेल किंवा हाय असेल. म्हणजे लो पॉवर मायक्रोस्कोपच्या खालीसुद्धा करायचं आणि हाय पॉवर मायक्रोस्कोपच्या खालीसुद्धा करायचं आहे. यू विल फाइंड सम मोटाईल मायक्रोब्स विथ इररेग्युलर शेप्स. म्हणजे अनियमित आकार असणारे हालचाल करणारे सूक्ष्मजीव तुम्हाला तिथं दिसतील. म्हणजे ज्यावेळी तुम्ही काचपट्टीवरती डबक्यातील पाण्याचा थेंब घेणार आणि सूक्ष्मदर्शिकेने त्याचं ऑब्झर्वेशन करणार त्यावेळी तुम्हाला अनियमित आकाराचे हालचाल करणारे सूक्ष्मजीव तिथं दिसतात. दीज आर अमिबा. ते काय आहेत, अमिबा आहेत. हे जे हालचाल करणारे अनियमित आकाराचे जे सूक्ष्मजीव दिसतात ते काय आहेत, अमिबा आहेत. अमिबा तुम्हाला इथं दिसतात. त्याच्यानंतर काय दिसेल, युग्लिना दिसेल. त्याच्यामध्ये काय दिसतील, युग्लिना दिसतील. त्यानंतर हॉलोवॉक्स काय दिसणार आहे तुम्हाला इथं, हॉलोवॉक्स दिसतील. आणि त्याच्यानंतर काही पॅरामेशियमसुद्धा तुम्हाला दिसतील. म्हणजे अशा वेगवेगळ्या आकाराचे सूक्ष्मजीव तुम्हाला तिथं दिसतात. हे जे ऑर्गॅनिझम तुम्हाला दिसतात, अमिबा दिसतो, युग्लिना दिसतो, हॉलोवॉक्स दिसतो, पॅरामेशियम दिसतो, हे काय सगळं ऑर्गॅनिझम फ्रॉम किंगडम प्रोटिस्टा. किंगडम प्रोटिस्टामधील ऑर्गॅनिझम्स आहेत. नाव इज द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ दिस प्रोटिस्टा. या प्रोटिस्टाची लक्षणं काय आहेत ते आपण इथं पाहतोय. पहिलं कॅरेक्टरिस्टिक्स आपण इथं पाहतोय, प्रोटिस्टा आर सिंगल सेल्ड ऑर्गॅनिझम्स विथ वेल डिफाइन्ड न्यूक्लियस एनक्लोज्ड इन अ न्यूक्लिअर मेम्ब्रेन्स. हे जे सूक्ष्मजीव आहेत ते कसे असतात, एक पेशीय सूक्ष्मजीव म्हणजे सिंगल सेल्ड ऑर्गॅनिझम्स आहेत. एक पेशीय सजीव आहेत, एक पेशीय सूक्ष्मजीव आहेत. विथ वेल डिफाइन्ड न्यूक्लियस एनक्लोज्ड इन अ न्यूक्लिअर मेम्ब्रेन्स. त्यांच्या पेशीमध्ये पटलबद्ध केंद्रक म्हणजे ह्या सर्व पेशींच्या मध्ये जरी सिंगल सेल्ड असले तर यांच्यामध्ये काय असणार आहे, पटलबद्ध केंद्रक असतं. काय असतं, पटलबद्ध केंद्रक. प्रोटिस्टा सृष्टीतील सजीव एक पेशीय असून त्यांच्यामध्ये पटलबद्ध केंद्रक असते. हे त्याचं पहिलं लक्षण आहे. दुसरं आहे, दे हॅव सिडोपोडिया ऑर हेअर लाईक सिलिया ऑर वाईप लाईक फ्लॅगेला फॉर लोकोमोशन्स. दुसऱ्या लक्षणाचा विचार केला तर त्यांना प्रचलन करण्यासाठी म्हणजे हालचाल करण्यासाठी सिडोपोडिया म्हणजे छद्मपाद असतात किंवा हेअर लाईक सिलिया रोमके असतात. काय असतात, रोमके. और व्हाईप लाईक फ्लॅगेला म्हणजे कशाबिका असतात. काय असतात, कशाबिका. बघा इथं युग्लिनाचा विचार केला इथं तर कशाबिका दिसतात. इथं पॅरामेशियमचा विचार केला तर रोमके दिसतात. म्हणजे काय दिसतात, ह्या अमिबाचा विचार केला तर इथं सिडोपोडिया म्हणजे हे छद्मपाद दिसतात. हेअर लाईक सिलिया म्हणजे इथं या पॅरामेशियमचा विचार केला तर इथं त्याला रोमके दिसतात. आणि या युग्लिनाचा विचार केला तर इथं कशाबिका दिसतात. तर ह्या सर्व गोष्टी कशासाठी आहेत, फॉर लोकोमोशन. कशासाठी आहेत, फॉर लोकोमोशन म्हणजे प्रचलन करण्यासाठी हालचाल करण्यासाठी
आहेत. तिसरं आहे ऑटोट्रोप्स. याच्यामध्ये जे ऑटोट्रोप्स आहेत म्हणजे स्वयंपोषी, फॉर एक्झाम्पल युग्लिना आणि होलोवॉक्स हे कसे आहेत, स्वयंपोषी आहेत. दे कंटेन क्लोरोप्लास्ट. याच्यामध्ये काय आहे, क्लोरोप्लास्ट आहे म्हणजे हरित लवके असतात, त्यामुळे ते स्वयंपोषी आहेत. आणि काही हिटेरोट्रॉप्स आहेत. हिटेरोट्रॉप्स म्हणजे काय, परपोषी. हिटेरोट्रॉप्स म्हणजे काय, परपोषी. तर याच्यामध्ये अमिबा, पॅरामेशन यांचा विचार केला तर हे काय परपोषी आहेत म्हणजे हिटेरोट्रॉप्स आहेत. सो दीज आर द किंगडम प्रोटिस्टा. वी सी हियर्स द ॲक्टिव्हिटी अँड कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ दिस. नाव हियर्स द नेक्स्ट पॉईंट, किंगडम फंगी. कवके. फंगी म्हणजे काय, कवके. आपण इथं पाहणार आहोत. फर्स्ट वी हियर्स द ॲक्टिव्हिटी. टेक अ मॉइस्ट पीस ऑफ ब्रेड और भाकरी अँड कीप इट इन अ कंटेनर विथ लीड फॉर 2-3 days. तुम्ही काय करायचं आहे, एक पावाचा किंवा भाकरीचा ओलसर तुकडा घ्यायचा आहे आणि तो झाकण असलेल्या डब्यामध्ये 2 ते 3 दिवस ठेवायचा आहे. म्हणजे ह्या गोष्टी तुमच्या परिचयाच्या आहेत किंवा तुम्ही ह्या गोष्टी पाहिलेल्या आहेत की पावावरती किंवा ब्रेडवरती किंवा भाकरीवरती बुरशी आलेली तुम्हाला दिसते. ही बुरशी म्हणजेच काय, फंगी म्हणजे कवक आहे. हे कधी येते तर त्यासाठी आपण प्रयोग करतो आहे 2-3 दिवसासाठी. तुम्ही काय करायचं आहे, ब्रेडचा किंवा भाकरीचा एक तुकडा ओलसर करून तो झाकण असलेल्या डब्यामध्ये 2 ते 3 दिवसासाठी ठेवायचा आहे. प्रिपेअर अ टेम्पररी माउंट ऑफ फ्यू थ्रेड्स फ्रॉम दिस कल्चर अँड ऑब्झर्व इट अंडर द मायक्रोस्कोप. प्रिपेअर अ टेम्पररी माउंट ऑफ फ्यू थ्रेड्स फ्रॉम दिस कल्चर्स. तुम्ही काय करायचं आहे, जी काही बुरशी तुम्हाला असते त्याच्यातील काही धागे, काही भाग, काही तंतू काचपट्टीवरती घ्यायचे आहेत. अँड ऑब्झर्व इट अंडर द मायक्रोस्कोप. तुम्ही त्यातील तंतू काचपट्टीवरती ठेवून सूक्ष्मदर्शीखाली त्याचं ऑब्झर्वेशन करायचं आहे. आफ्टर 2-3 days अ फाईन कॉटन थ्रेड्स लाईक टप्स इज फाउंड ग्रोईंग ऑन द सरफेस ऑफ द ब्रेड. 2 ते 3 दिवसानंतर त्या पावाच्या पृष्ठभागावरती किंवा ब्रेडच्या पृष्ठभागावरती तुम्हाला कापसासारखे पांढरे तंतू किंवा पांढऱ्या तंतूंचा जाड थर वाढलेला दिसतो. पांढऱ्या तंतूंचा वाढलेला जाड थर त्याच्यावरती दिसतो. तर पहा इथं फंगी डायग्राम आपण इथं बघतोय. अशा पद्धतीचं कवक तुम्हाला एक कुठं पाहायला मिळणार आहे, मायक्रोस्कोपच्या खाली. तर इथं त्याचे काही पार्ट्स आहेत, त्याची डायग्राम आहे. त्या डायग्रामचं ऑब्झर्वेशन करा आणि जर तुम्हाला ती डायग्राम काढायला सांगितली तर अशा पद्धतीनं काढता आली पाहिजे. आता इथं त्याच्या असणाऱ्या पार्ट्सचा मी इथं नामोल्लेख करत नाही कारण हे पार्ट सगळे परिचयाचे आहेत, कारण याच्या आधीच्या इयत्तेमध्ये तुम्ही याचा अभ्यास केलेला आहे. नाव हियर कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ दिस फंगी. आता आपण त्याची लक्षणं काय आहेत ते पाहतोय. दीज आर नॉन ग्रीन युकॅरियोटिक हेटेरोट्रॉपिक ऑर्गॅनिझम्स. हे जे फंग आहेत ते फंग कसे आहेत, नॉन ग्रीन म्हणजे कसे आहेत, असंश्लेषी आहेत, नॉन ग्रीन. युकॅरियोटिक दृश्य केंद्रकीय आहेत आणि हेटेरोट्रॉपिक म्हणजे काय, परपोषी आहेत. म्हणजे इथं जे फंगी तुम्हाला दिसतात, कवके दिसतात, ती असंश्लेषी म्हणजे प्रकाश संश्लेषणाची क्रिया ती करू शकत नाहीत. दृश्य केंद्रकी आणि हेटेरोट्रॉपिक म्हणजे परपोषी सूक्ष्मजीव आहेत. दुसऱ्या लक्षणाचा विचार केला, मोस्ट ऑफ देम आर सॅप्रोट्रोप्स. दे फीड अपॉन डिकेइंग ऑर्गॅनिक मॅटर्स. मोस्ट ऑफ देम आर सॅप्रोट्रोप्स. बहुसंख्य कवके कसे आहेत, मृतोपजीवी आहेत, म्हणजेच मृत वनस्पती किंवा प्राणी यांच्या अवशेषावर जगणारे आहेत. दे फीड अपॉन डिकेइंग ऑर्गॅनिक मॅटर्स. निसर्गामध्ये कुजलेल्या कार्बनी पदार्थावरती सुद्धा ते स्वतःची उपजीविका करतात. आणि तिसरं आहे, देअर सेल वॉल इज मेडअप ऑफ टफ अँड कॉम्प्लेक्स शुगर कॉल्ड चिटिन. आता इथं उच्चार चिटिन, त्याला आपण कायटिनसुद्धा म्हणू शकतो. काय म्हणू शकतो, कायटिन. देअर सेल वॉल इज मेडअप ऑफ टफ अँड कॉम्प्लेक्स शुगर. यांच्या पेशीभित्तिका ज्या आहेत त्या पेशीभित्तिका कशा आहेत, कठीण आणि जटिल अशा शर्करेपासून बनलेल्या आहेत. कठीण आणि जटिल शर्करेपासून बनलेल्या आहेत, त्याला कायटिन असे म्हणतात. काय म्हणतात, कायटिन. चौथा आहे, सम फंगी आर थ्रेड लाईक अँड मेनी न्यूक्लिया आर प्रेझेंट इन द सायटोप्लाझम.
सम फंगी आर थ्रेड लाईक, काही कवके ही थ्रेड लाईक आहेत म्हणजे तंतूसारखे दोऱ्यासारखे आहेत. अँड मेनी न्यूक्लिया आर प्रेझेंट इन द सायटोप्लाझम्स, आणि त्यांच्या पेशीद्रव्यामध्ये असंख्य केंद्रके आहेत. फिफ्थ आहे एक्झाम्पल्स. पाचव्यामध्ये आपण काय बघतोय त्याचे एक्झाम्पल्स पाहतोय. पहिलं एक्झाम्पल आपण बेकर्स इस्ट, त्यानंतर ॲस्परजिलस फंगस ऑन कॉर्न, म्हणजे कॉर्न माहिती आहे, मक्का माहिती आहे, त्या मक्यावर पडणारी बुरशी म्हणजे काय ॲस्परजिलस. पेनिसिलियम, मशरूम्स, दीज आर द एक्झाम्पल्स ऑफ दिस फंगी. म्हणजे कवकांची उदाहरणे लिहा म्हटलं तर काय लिहिणार आपण, बेकर्स इस्ट लिहिणार, ॲस्परजिलस, पेनिसिलियम अँड मशरूम्स. सो दीज आर द एक्झाम्पल्स ऑफ दिस फंगी. So look here, these are mushrooms and these another one examples of this fungi. As like we see here the kingdom Monera, kingdom Protista, kingdom fungi. अशा पद्धतीने आपण किंगडम मोनेरा, किंगडम प्रोटिस्टा आणि किंगडम फंगी यांचा इथं अभ्यास केला, त्यांच्या लक्षणांचा विचार केला. आणि हे सगळं करत असताना असे एक गोष्ट लक्षात आली की ही जी पद्धत मांडली ती पद्धत कुणी मांडली, विटाकर यांनी. मग विटाकर यांनी जरी पद्धत मांडली किंवा त्याच्यानंतर अनेक लोकांनी या वर्गीकरणाच्या संदर्भात त्यांच्या पद्धती मांडल्या असतील तरीसुद्धा विटाकर्स 5 किंगडम ही जी पद्धत आहे ती पद्धत सर्वांनी सर्वमान्य केलेली आहे, म्हणून त्याच पद्धतीचा इथं वापर करण्यात आलेला आहे. सो दो मेनी सिस्टीम्स ऑफ क्लासिफिकेशन आर इंट्रोड्यूस्ड आफ्टर द विटाकर्स, द 5 किंगडम सिस्टीम इज वाईडली ॲक्सेप्टेड्स. म्हणजेच विटाकरच्या वर्गीकरणानंतर अनेक पद्धती जरी आल्या असल्या तरी जगन्मान्य म्हणून किंवा प्रमाणमान्य म्हणून विटाकर्स 5 किंगडम सिस्टीमचा वापर करण्यात आलेला आहे. नाव शेअर्स इन्स्टिट्यूशनल वर्क, दिस इज फॉर युअर इन्फॉर्मेशन्स. आता जे आपण पाहतोय ते तुमच्या माहितीसाठी आहे. इन्स्टिट्यूशनल वर्क्स म्हणजे संस्थांचं कार्य काय. National Institute of Virology, Pune is involved in research on viruses. This institute has been founded in 1952 under the jurisdiction of Indian Council of Medical Research. म्हणजे तुमच्या माहितीसाठी इथं इन्फॉर्मेशन दिल्या, काय दिल्या, संस्थात्मक कार्य नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी, राष्ट्रीय विषाणू संस्था, राष्ट्रीय विषाणू संस्था जी पुण्यामध्ये आहे, हे काय करते, ही विषाणू संदर्भातील संशोधनाचं कार्य करते, विषाणू संदर्भातील संशोधनाचं कार्य करते. आणि भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेच्या अखत्यारीत 1952मध्ये या संस्थेची स्थापना करण्यात आली होती. म्हणजे 1952मध्ये भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेच्या अखत्यारीत या संस्थेची स्थापना करण्यात आली होती जिथं विषाणूंचा अभ्यास केला जातो. सो दिस इज फॉर युअर इन्फॉर्मेशन, हे फक्त तुमच्या माहितीसाठी आहे. यानंतर काय करायचे, यूज युअर ब्रेन पॉवर्स, जरा डोकं चालवायचं आहे. आतापर्यंत तुम्ही जी काय माहिती घेतली त्याचा वापर करून थोडासा तुमच्या डोक्याचा वापर करून एक माहिती गोळा करायची आहे. काय करायचे आहे, एक्सप्लेन मेरिट्स अँड डिमेरिट्स ऑफ विटाकर्स क्लासिफिकेशन्स. विटाकरचं जे क्लासिफिकेशन आहे त्याचे गुणदोष काय आहेत, म्हणजे गुण काय आहेत आणि दोष काय आहेत, म्हणजे फायदे काय आहेत, तोटे काय आहेत, याचा अभ्यास तुम्ही स्वतःचं डोकं वापरून करायचा आहे. आता आपण इथंच थांबतोय, पुन्हा भेटतोय पुढच्या व्हिडिओमध्ये याचाच पुढचा भाग घेऊन. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद. बाय बाय, सी यू वन्स अगेन.